नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्यामध्ये एक माझं काम होतं आणि त्याबरोबर फॅमिलीला पण घेऊन जातो आहे फिरायला. मी गेलो दुपारीच, त्यामुळे आम्ही कणकोलीमध्येच थांबून तिथेच जेवलो आणि तिकडून जेवून आम्ही जवळ 4 वाजता पोचलो वेंगुर्ल्यामध्ये. हा तुम्ही बघू शकता, झुलता पूल याला म्हणतात वेंगुर्ल्यामधला. इथे थांबून फोटो वगैरे काढला. इथे तुम्ही खाली बघू शकता, इथे कायाकिंगच्या बोटी वगैरे आहेत, स्पीड बोट वगैरे आहेत. तर आम्ही ठरवलं की कायाकिंग करायचं आज, म्हणून आम्ही कायाकिंग करायला गेलो. त्याने 1 तासाचे 200 रुपये बोलला. तुम्ही बघू शकता व्ह्यू, जंगलातून वगैरे घेऊन जातात ते. त्यांचा एक गाईड असतो सोबत, त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. हे बघ, तुम्ही बघू शकता व्ह्यू. नंतर त्याने ठरवलं बोटीने पण फिरायचं आहे, म्हणून आपण बोटीमध्ये पण बसलो. बोटीमधून पण आम्हाला 150 रुपये घेतले फक्त. एक अर्धा तास फिरवला. त्यानंतर आपण खाल्ला, एक गोळा खाल्ला ऑरेंज. नंतर शोरमा होता, शोरमा पण खाल्ला आपण. नंतर आपण दुसऱ्या दिवशी निघालो फिशिंगसाठी. हे बघू शकता, आपल्या बाजूला मित्र वगैरे बसलेले आहेत. पुढे काय मागे 2 बसले आहेत आणि रॉड फक्त आपल्याकडे 2च आहेत. हा आहे आपला रॉड, फॅन्टम स्नॅपर आणि मशीन आहे शिमानो नास्की 5000 सिरीज. ही तुम्ही वाट बघू शकता. ही पूर्ण वाट एकदम जंगलातून जाते. जवळजवळ 1 किलोमीटर तरी चालावं लागतं. नंतर हा स्पॉट आपल्याला भेटतो. हे तुम्ही वाट बघू शकता जाताना. पूर्ण वाट ही जंगलातून जाते. हा आता तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता, किती छान आहे ते इथून व्ह्यू बाहेर पडल्या. हा बघू शकता तुम्ही चारी बाजूने व्ह्यू किती छान आहे. आता आपण टाईम फुकट न घालवता डायरेक्ट फिशिंगसाठी चालू करूया. पहिलेच आपण सबिकी मारली, कारण सबिकीला कोकळी लागतात पटकन. छोट्या असल्या तरी, छोट्या मोठ्या जर असल्या तर पटकन लागतात. आपण सबिकी पहिली मारून ट्राय करूया, काय भेटतं का. काय भेटलं तर तुम्हाला लगेच दाखवेनच. इथे शक्यतो मोठे मासे भेटतात. ज्या स्पॉटला आपण आलो आहोत तिकडे जरा पाणी जास्त आहे. पाणी परतायला थोडा वेळ आहे, त्यामुळे लगेच नाही भेटणार. थोड्या वेळाने भेटतील बाईट, तरी बघू. बरं, पहिल्या काठला हा तुम्ही बघू शकता लुकानाचा पॉपर आहे. पॉपरला जास्त करून मोठेच मासे उडवतात. तरी बघू पॉपर मारून आपल्याला काय भेटतंय. पाणी जास्त आहे म्हणून आज आपण पॉपर मारतोय. इथे जास्त करून कानाई वगैरे भेटतात, तांबोशी पण भेटतात. पण जवळजवळ 5 खूप वेळा आपण पॉपिंग केली, पण काय नाही भेटलं आपल्याला. हा आपण दुसरा लूर लावला आहे, बॅड शर्टचा आहे लूर. ह्याला आपल्याला आधी खूप बाईट भेटलेल्या आहेत, त्यामुळे आपण हा बघतोय मारून, ट्राय करतो काय याच्यातून भेटतंय का आपल्याला. या लूरवर पण आपण 5-6 कास्ट केले, पण का अजून आपल्याला एक पण बाईट नाही झाली आहे. तरी बघू. आता
आपण परत लूर बदलला आहे. हा रापालाचा आहे, क्रस सिटी. तर आता याच्यावर काय आपल्याला भेटतं काय बघू. या लूरवर पण आपण जवळजवळ 5-6 वेळा कास्ट केलं, पण या लूरला पण अजिबात बाईट नाही भेटली. थोड्या वेळाने आपण आपली जागा बदलून बघूया, दुसऱ्या जागेवरती काय भेटतंय का. हा तुम्ही जिग बघू शकता. मरवीचा जिग आहे, 40 ग्रामचा जिग आहे. हा बघतो, हा थोडा बाहेर जाईल, त्याच्यामुळे ह्यात काय कोकर वगैरे भेटले तर भेटू शकते. हा एकदा मारून आपण बघूया. इथे जरा खडकं जास्त आहे, त्यामुळे मी पटकन रील करतो आहे, नाहीतर स्लो रील केला तर अडकू शकतो आपला जिग. जिगवर पण आपण खूप वेळा काश केला, पण जिगवर पण आपल्याला काही नाही भेटलं, एक बाईट पण नाही भेटली आपल्याला. आता परत आपण शेवटी कंटोन परत सबिकी मारले, कारण सबिकीवर पण कधी कधी भेटतात उशिराने कोकर वगैरे. जास्त करून कोकरच भेटतात सबिकीला. हा तुम्ही बघू शकता, आपल्याला पहिलाच मासा लागलेला आहे किती वेळाने. तर बघू काय आहे, तुम्हाला मी बघून सांगतो. छोटासाच मासा आहे. ड्रॅग आपण एकदम लूज ठेवला आहे, कारण काने वगैरे लागली तर लगेच सुटेल वगैरे, त्यामुळे आपण ड्रॅग एकदम लूज करून ठेवला आहे. हा आपल्याला गोबरा लागला आहे बारकासा, खूप बारका आहे. आपण काढू. हे बघू शकता, आम्हाला सबिकीवर सगळेच हे कोकर भेटले आहेत. जवळजवळ 9 ते 10 कोकर भेटले. आता खूप अंधार पडला आहे, त्यामुळे आता मी जास्त वेळ नाही थांबत आहे. इथून मी निघतो लगेच, कारण जंगलातून जायचं आहे त्याच्यामुळे. चला तर मग भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये.